हरे कृष्ण. तर भगवंतांच्या 3 शक्ती आहेत. किती? 3. एक आहे जिला म्हणतात अंतरंगा शक्ती. काय म्हणतात? अंतरंगा शक्ती. दुसरी आहे जिला म्हणतात बहिरंगा शक्ती. जी अंतरंगा शक्ती असते ती भगवंतांची आध्यात्मिक शक्ती म्हणून ओळखली जाते किंवा लाधिनी शक्ती म्हणून ओळखली जाते. जी बहिरंगा शक्ती आहे ती 3 गुणांनी बनलेली. किती? कुठले? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. त्रिगुणमयी भावे असं म्हणतात गीतेमध्ये भगवंत. 3 गुणांनी बनलेली ही काय प्रकृती आहे. आणि तिचं कार्य काय आहे? तिचं कार्य आहे जीवात्म्यांना या भौतिक क्रियाकलापात अडकवून ठेवणे. जे जीवात्मे भगवंतांशी द्वेष करून स्वतः भौतिक जीवन उपभोग करण्याची इच्छा करतात किंवा स्वतः इंद्रिय भोग करण्याची इच्छा करतात, त्या जीवात्म्यांना मायाशक्तीच्या अधीन कार्य करावं लागतं. तर आपण सर्व या भौतिक जगामध्ये कुणाच्या अधीन कार्य करतोय? बऱ्याचदा मायाशक्तीच्या अधीन. आता तिसरी जी शक्ती आहे तिला म्हणतात तटस्था शक्ती. अंतरंगा शक्ती आध्यात्मिक शक्ती, बहिरंगा शक्ती भौतिक शक्ती जी 3 गुणांनी बनलेली आहे, आणि तटस्थ शक्ती म्हणजे कोण? म्हणजे आपण सर्व जीवात्मे. आपण सर्व भगवंतांची कुठली शक्ती आहे? तटस्थ शक्ती. तटस्थचा अर्थ काय असतो? तट माहिती आहे? तट. तट काय असतं? कुठं ऐकला हा शब्द तट? किनारा. कशाचा असतो? नदीचा, समुद्राचा. बरोबर ना? अच्छा. जर एखादा व्यक्ती नदीच्या किनाऱ्यावरती आहे तर त्याला जमिनीवर आहे म्हणतात का पाण्यात आहे म्हणतात? त्याला म्हणतात किनाऱ्यावर आहे. बरोबर ना? ना तो जमिनीवर असतो ना पाण्यात असतो, म्हणून त्याला म्हटलं जातं किनाऱ्यावर आहे. तट. तर तटस्थ म्हणजे थ म्हणजे असणे किंवा राहणे, तट म्हणजे तटावर. म्हणजे भगवंतांची अशी शक्ती जी कधी भौतिक शक्तीच्या अधीन येऊन काम करते तर कधी आध्यात्मिक शक्तीच्या अधीन येऊन काम करते, म्हणून तिला म्हणतात तटस्थ. तर ज्यावेळेस जीवात्मा भौतिक इंद्रिय भोगाची इच्छा करतो, कुठल्या शक्तीच्या अधीन असतो तो? कुठल्या शक्तीच्या अधीन काम करतो? बहिरंगा शक्ती. कशाने बनलेली आहे ती? 3 गुणांनी बनलेली आहे, सत्व, रजस आणि तमस. आणि जेव्हा जीवात्मा ह्या मायाशक्तीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो, तो भगवंतांचा आश्रय घेतो, तो कुठल्या शक्तीच्या अधीन कार्य करतो? आध्यात्मिक शक्ती. तिला म्हणतात अंतरंगा शक्ती. तर प्रभुपादजी या ठिकाणी सांगतायत, जो व्यक्ती ह्या भौतिक जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा विचार करतोय, त्याने काय करायला हवं? त्याने आध्यात्मिक शक्तीच्या अंतर्गत कार्य करायला हवं. ज्यावेळेस तो आध्यात्मिक शक्तीच्या अंतर्गत कार्य करेल, तो आपच भौतिक शक्तीच्या प्रभावातून काय मुक्त होणार. आमचे समोर बसलेले विद्यार्थी ध्यान देऊन ऐकतात, पाठीमागचे विद्यार्थी ऐकतात का नाही? ऐकतात ना? मग आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर द्यायचं. जेव्हा जीवात्मा ला हे ज्ञान मिळतं की तो भगवंतांची तटस्थ शक्ती आहे आणि तो इच्छेमुळे मायाशक्तीच्या अंतर्गत कार्य करतोय, म्हणजे आपण सर्व. पण ज्यावेळेस आपल्याला हे ज्ञान मिळतं की मला ह्या मायाशक्तीच्या तावडीतून सुटायचं आहे, काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल.
तो प्रयत्न व्यक्ती अंतरंग शक्तीच्या अंतर्गत येऊन करतो. प्रभुपादजी तात्पर्यात म्हणतायत, जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनेच्या दिव्य स्तरामध्ये स्थित होत नाही तोपर्यंत तो भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकत नाही. तर भौतिक प्रकृतीचा प्रभाव म्हणजे काय? भौतिक प्रकृतीचे गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव. चला, प्रभाव काय असतो? प्रभाव कशाला म्हणतात? थांबा, तुमची जी मुलं शाळेत जातात तुम्ही त्याला काय म्हणता? कुणासोबत बसायला, राहायला, उठायला, खेळायला सांगता? का? चांगल्या लोकांचे चांगले संस्कार, चांगला प्रभाव पडेल. वाईट लोकांसोबत राहिलं तर वाईट प्रभाव पडेल. तर प्रभाव म्हणजे काय? संस्कार पडतील, है ना, सवयी लागतील. तर प्रकृतीच्या गुणांचा पण काय होतो? प्रभाव होतो. तर पहा, सकाळची जी वेळ असते ना त्यावेळेस आपल्याला वाटते की आज मी भरपूर काही कार्य करणार, पण जशी जशी सकाळची वेळ दुपारमध्ये कन्वर्ट होत जाते आपली कार्य करण्याची क्षमता. सत्वगुणामध्ये उत्साह असतो काहीतरी आध्यात्मिक कार्य करण्याचा, पण रजोगुणामध्ये ते आध्यात्मिक कार्य करण्याचा उत्साह नसतो. तमोगुणामध्ये तर राहतच नाही. गोष्ट होते, कमीत कमी रजोगुणातील व्यक्ती इंद्रिय भोगासाठी तरी इकडे तिकडे पळतो. तमोगुणातला व्यक्ती म्हणतो दे रे हरी पलंगावरी. तो स्वतःच्याच इंद्रियांसाठी पण प्रयत्न आळस करतो, पण इच्छा मात्र असते बरं का, की मला हे भेटावं, मला ते भेटावं, माझं असं व्हावं, माझं तसं व्हावं. कार्य करत नाही. हरे कृष्ण. तर प्रभुपादजी या ठिकाणी सांगतायत की जर मायादेवीच्या प्रभावातून मुक्त व्हायचं असेल तर काय बनावं लागेल? भक्त बनावं लागेल. का? कारण भक्त कृष्ण गीतेमध्ये म्हणतील, 9व्या अध्यायात म्हणतील की महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृती महाश्रिता. जे महात्मागण आहेत ना, महात्मा म्हणजे महान आत्मा. महान आत्मा म्हणजे असे आत्मा जे महान आहेत. महान आहेत म्हणजे काय? जे भगवंतांशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. त्यांना सोप्या भाषेत म्हणतात भक्त. महात्मानस्तु माम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता. जे महात्मागण आहेत ते माझ्या दैवी प्रकृतीच्या आश्रयात राहतात. म्हणजे बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती. अंतरंगा शक्तीच्या अंतर्गत. अंतरंगा म्हणजे आध्यात्मिक शक्तीच्या अंतर्गत. कोण? भक्त. जे भक्त आहेत ते कुठे असतात? अंतरंगा शक्तीच्या आश्रयात असतात. म्हणून त्यांच्यावर कोण प्रभाव करत नाही? बहिरंगा शक्ती प्रभाव करत नाही. आणि बहिरंगा शक्तीचा प्रभाव काय? शेजारच्यानं गाडी घेतली की आपल्याला इच्छा होते मी पण गाडी घेईल. म्हणजे दुसऱ्याचं भलं झालं की त्याचा द्वेष नाही करत, पण आपल्याला वाटतं की माझं पण आवश्यकता काय, हा विचार नंतर, हा विचारच येत नाही. गोष्ट करते याला म्हणतात भौतिक इच्छा निर्माण होणे. असं नाही की गाडी घेऊ नका, पण भौतिक प्रगतीची लालसा ही बऱ्याचदा आध्यात्मिक कॉम्प्रोमाइज करून मिळते. एका मुलाला मी सांगितलं सकाळी सकाळी उठून व्यायाम करायचा आणि जप वगैरे करायचा. तो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठला, व्यायाम केला पण जप नाही केला. मी म्हटलं काय रे, म्हटलं जप का नाही केला? म्हणे करतो ना, दुपारी करतो. दुपारी विचारलं जप केला का नाही? म्हटलं कधी करतो? म्हणजे संध्याकाळी करतो. मी मग एक्सरसाइज सकाळी का केली? म्हणजे सकाळी केलेला व्यायाम अंगाला लागतो, मग सकाळी केलेला जप अंगाला नाही लागत का? महत्त्वच कळत नाही त्याचं. का? कारण
थोडंसं व्यायाम केलं तर शरीरामध्ये ऊर्जा तर कळते, पण आध्यात्मिक जीवनाचा आनंद सहज नाही येत, शारीरिक नाही येतो, आध्यात्मिक आहे, प्रयत्न करावा लागेल. तर भौतिक गोष्टी आपल्याला लवकर आकर्षित करतात, पण आध्यात्मिक गोष्टी कुणाचा प्रभाव आहे? मायाचा प्रभाव आहे. याला म्हणतात सर्व कळतं, हां कळतं पण वळत नाही. प्रभुपादजी म्हणतात जो व्यक्ती कृष्ण भावना भावित होईल, कृष्ण भावना भावितचा सरळ अर्थ आहे जो भगवंतांचा भक्त बनेल. आता भगवंतांचा भक्त बनायचं म्हणजे काय करायचं, कोण सांगेल? हां, उपासना म्हणजे काय करायचं? छान प्रभूजी, भगवंतांच्या नावाचा जप करणे, त्यांचं स्मरण करणे. वा, पण आपण दिवसभर स्मरण करू शकतो का? मग काय करायचं? भक्त बनायचं म्हणजे काय करायचं? फार छान माताजी, अशा काहीतरी कर्म करायचे. चांगलेचा अर्थ काय? सत्कर्म म्हणजे काय? पहा, आपण व्याख्यान अजून सोपं करू बरं का, मोठे मोठे शब्द नाही वापरायचे. हां, सत्कर्म करायचे, चांगले कर्म करायचे, याचा सरळ अर्थ आहे. हां, कृष्ण काय म्हणतात? माझ्यासाठी कार्य कर. तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करायचं म्हणजे काय करायचं? माहीत असलं पाहिजे ना भगवंत कशाने प्रसन्न होतात. तर भगवंत म्हणतात मन मना भव मत भक्तो मदियाजी माम नमस्कुरु. हां, माझा भक्त बन, मला नमस्कार कर, माझी पूजा कर. हां, पत्रम पुष्पम फलम तोयम, मला पत्र पुष्प फळ प्रेमाने अर्पण कर. यो मे भक्त्या प्रयश्यते, प्रेमाने अर्पण कर, मी त्याला स्वीकार करतो. हां, तर भगवंतांचा भक्त बनायचं म्हणजे ज्याही क्रिया करण्याची आपल्याला इच्छा आहे, पाहायचं ह्या इच्छेला मी भगवंतांच्या सेवेत कसं लावू. मला कार घ्यायची आहे, बघा कशा पद्धतीने भगवंतांच्या सेवेत लागेल. हां, मला बंगला बांधायचा आहे, बघा कशा पद्धतीने भगवंतांच्या सेवेत लागेल. भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी एक कार्य आज माताजींनी केला. कृष्ण गीतेमध्ये एका ठिकाणी सांगतात, एक मिनिट मी ह्या गीतेचं फार वैशिष्ट्य बरं का. तुम्हाला जर एखादा श्लोक शोधायचा असेल, तुम्हाला त्या श्लोकाचे 1-2 लाईन आठवतात, सगळा श्लोक आठवत नाही, तर ना ह्या श्लोकाच्या पाठीमागे ना इंडेक्स आहे, श्लोकानुक्रमणिका म्हणून है ना. तर तुम्हाला एखादा श्लोक शोधायचा असेल ना, तिथं श्लोकांचे इनिशियल्सवरनं तुम्ही श्लोक शोधू शकता. सच मे प्रिय, तर भगवंत एका ठिकाणी असं म्हणतात की तो व्यक्ती जो या दिव्य ज्ञानाचा प्रचार करतो, हे ज्ञान वाटतो, तो मला अतिशय प्रिय आहे. हां, तो श्लोक मला सापडत नाही आहे, कारण तो श्लोकाची सगळ्यात शेवटची लाईन मला आठवते. स्टार्टिंगच्या लाईन आठवायला पाहिजेत, स्टार्टिंगच्या 2 आठवल्या का पूर्ण श्लोक सापडतो. शेवटी म्हणतात सच मे प्रिय, सच मे प्रिय. की कोण व्यक्ती मला अतिशय प्रिय आहे. भगवंत म्हणतात की जो व्यक्ती माझ्या ज्ञानाचा प्रसार करतो, त्याच्या इतका प्रिय मला भूतकाळात कधी झाला नाही आणि भविष्यात कधी होणार नाही. हे भगवंतांना काय प्रिय आहे ते करणं म्हणजे काय करणं? भगवंतांना प्रसन्न करणं. आणि भगवंतांना प्रसन्न करण्याच्या ज्याही क्रिया आहेत त्या करणं म्हणजे काय करणं? भक्ती करणं. जनरली भक्ती म्हटलं तर फार मोठा असं काहीतरी आभाळ उचलण्यासारखं वाटतं ना. भक्ती ही फार सोपी आहे.
किचकट नाही आहे, सोपी आहे. आपण आपल्या वृत्तीनं त्याला किचकट बनवतो. नामजप करण्यासाठी प्रामाणिकता दाखवणं अवघड आहे, सोपं आहे? सोपं आहे. प्रामाणिकता दाखवण्याचा अर्थ काय असतो? दररोज नित्यनियमाने 1 माळा, 2 माळा, 4 माळा, 16 माळा, जेवढ्या पण आपण संकल्प केला आहे जपायचा. सोपं आहे. सकाळी जप केला, भगवद्गीता वाचली, कुणी एक व्यक्ती दिसला, त्यांना सहज म्हटलं बुधवारी कार्यक्रमाला या. अवघड आहे? सोपं आहे. ही भक्ती आहे. कुणाला तरी भगवंतांशी जोडणं ही काय? ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे डोक्यावर आभाळ उचलायचं नाही आहे. फार सोपं आहे. जे आपण करतोय, जे आपल्याला समजते ते इतरांना सांगणं. हे सांगताना होतं आहे काय? कृष्णाचं स्मरण होतं आहे. कुणाला मी म्हटलं भगवद्गीता वाचण्यासाठी चला, तर भगवद्गीता आली म्हणजे कृष्ण आले. कुणाला मी म्हटलं चला सत्संगाला चला, प्रसाद असतो, प्रसाद पण घेऊया, नंतर कीर्तन करूया, झाली भक्ती. भक्ती करणं अतिशय सोपं आहे. फक्त व्यक्ती कसा लागतो? व्यक्ती साधा लागतो. व्यक्ती किचकट नाही लागत. व्यक्ती साधा असला का भक्ती पण साधी आहे. व्यक्ती किचकट असला का भक्ती पण किचकट आहे. किचकट म्हणजे काय माहिती आहे का? एखादी गोष्ट सहज सांगितली जाते पण तिला अशी घेतली जाते. असं जेव्हा खाता येते तेव्हा असं खाण्याची आवश्यकता. तर असं खाणे म्हणजे किचकट. किचकट करून घेणे. तर भक्ती सरळ आहे. सरळ म्हणजे काय? सरळला सरळ, किचकटला किचकट. सरळ म्हणजे भगवंतांचं नाव, भगवंतांचे गुण, भगवंतांचं रूप, भगवंतांच्या लीला श्रवण करणे, कीर्तन करणे. भक्ती एवढीच आहे. भगवंतांचं स्मरण व्हावं म्हणून आपण एकादशी व्रत करतो. एकादशी व्रत यासाठी नाही केलं जात की त्या दिवशी आपल्याला साबुदाण्याची खिचडी खायला मिळेल. एरवी तर करत नाही. एकादशी केली जाते ते भगवंतांच्या स्मरणासाठी. उपवास काय म्हटलं जातं? उपवास म्हणजे सहज काय? उपवासाची व्याख्या समाजामध्ये काय प्रचलित आहे? उपवास म्हणजे काय खायचं नाही किंवा अन्न खायचं नाही. ते पण फलाहार म्हणतात, पण फलं खात नाहीत. फल आहार म्हणजे फलं खाणे. फलाहार म्हणायचं, मग खिचडी खायची, भगर खायची, डोसे खायचे, उत्तपे खायचे. भगरीचेच का असे ना, तो फराळ नव्हे. उपवास याचा अर्थ असतो, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. त्या दिवशी कमीत कमी आपण जेवढा वेळ होईल तेवढा वेळ भगवंतांच्या जवळ राहणे. जवळ राहण्याचा अर्थ असा नाही की इथं फोटो ठेवायचे आणि बसायचे तिथंच. तुमची कुणाची मुलं बाहेरगावी आहेत का? जॉब करतायत, काय करतायत? कुणी आहे? हातवर करा. बाहेरगावी मुलं आहेत का? सगळे इथंच आहेत नातेवाईक वगैरे? तुमचे जवळचे कोणी नातेवाईक बाहेरगावी आहेत का? आहेत. तुम्हाला वाटतं की इथे राहावे पण बाहेरगावी आहेत. पण ते दूर आहेत का जवळ हे कशावरून ठरतं? जर दररोज त्यांचा एक फोन येत असेल तुम्हाला तर ते दूर असून पण जवळ आहे. आणि जवळचे असून पण जर बोलत नसतील तर भगवंतांच्या जवळ असणं म्हणजे काय? भगवंत कितीतरी दूर आहेत बरं का. गोलोक एव निवसती अखिलात्म भूतो. ह्या अखिल सृष्टीचा जो स्वामी आहे कुठे राहतो? गोलोक एव निवसती. गोलोकात निवास करतो. परंतु हा गोलोकात निवास करणारा इथे आहे. इथे कधी? जर आपण स्मरणात असू तर. म्हणा कृष्ण कृष्ण कृष्ण. जेव्हा आपण कृष्ण हा शब्द म्हणतो ना, साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण इथे आहेत. इथे आहेत. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. हे भगवंतांचं रूप आहे. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येतं.
विठ्ठल हे भौतिक नाव नाही आहे, हे आध्यात्मिक ध्वनी आहे. इथे जन्म नाही झाला या नावाचा, प्रकट झालं ते नाव भक्तांच्या प्रेमापोटी. विठेवर उभा टाकला म्हणून विठ्ठल नाही, शाश्वत नाव आहे भगवंताचं ते विठ्ठल, शाश्वत नाव आहे. आध्यात्मिक जगात पंढरपूर होतं म्हणून इथे प्रकट झालं. कृष्ण हे आध्यात्मिक नाव आहे. इथे कधी कधी ना काही नाव, तुझं नाव तन्वी, तन्वी नाव ऐकलेलं आहे. कुणाकुणाचं नाव इतकं, एक मुलगी मला भेटली, हिच्यासारखीच लहान मुलगी, तिने नाव सांगितलं, काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे, नाव विसरलो मी. नाही 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 आस्था नाही, थांबा वाव, काय तिचं नाव होतं, पण मी पहिल्यांदा ऐकलं, पहिल्यांदा. प्रिशा. व्हॉट इट मीन, याचा अर्थ काय होतो? ते म्हणजे गिफ्ट ऑफ गॉड, गिफ्ट ऑफ गॉड, भगवंतांचं भेट. आता हे नाव मी माझ्या जीवनात पहिल्यांदा ऐकलेलं. तुम्ही, तुमच्यापैकी किती जणांनी आधी ऐकलेलं? आधी ऐकलेलं आहे, ठीक आहे. असे भरपूर सारे नावं ना आपण जे पहिल्यांदा ऐकतो, आपल्याला काय वाटतं की पहिल्यांदा हे नाव आलं म्हणजे किती युनिक आहे. कृष्ण हे नाव ह्या जगामध्ये कधी उच्चारलंच गेलं नव्हतं, फर्स्ट टाईम उच्चारलं गेलं. कसं? हे नाव जेव्हा प्रकट झालं. तर हे आध्यात्मिक जगातलं नाव आहे आणि भगवंतांचं नाव आहे, गोष्ट कळते. मग नंतर आपण आपल्या लेकरा बाळांना द्यायला लागलो. कृष्णा, विठ्ठल, राम, वराह, नृसिंह, ही सगळी नावं प्रकट झालेली आहेत, गोष्ट कळते, भगवंतांच्या गुण आणि लीलांवरनं. नरसिंह भगवंतांनी अर्ध मनुष्य अर्ध सिंह असं रूप धारण केलं म्हणून नरसिंह, नरसिंह नाव झालं लीलामुळे. भगवंतांनी माखन चोरी केली, माखन चोर त्यांचं नाव झालं लीलामुळे. कृष्णा हे मुख्य नाव आहे भगवंतांचं. तर जो व्यक्ती मायादेवीच्या तावडीतून सुटण्याची इच्छा करतो, त्याने पहिली गोष्ट भगवंतांचा भक्त बनणं आवश्यक आहे. भक्त बनणे म्हणजे फार मोठं पहाड उचलायचं नाही आहे, पण जेही करतोय ते सर्व भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करणे. भगवंत काय म्हणतात ते, की जेही तू करतोयस मला अर्पण कर, है ना. जसं माताजी म्हणत होत्या, काय म्हणत होत्या माताजी तुम्ही? कृष्ण अर्पणम असतो. एकदा एक व्यक्ती तो त्याच्या प्रियसीसाठी एक गुलाबाचं फूल घेऊन जात होता. आता घेऊन जात असताना ते त्याच्या हातातनं पडलं. तर त्याने काय केलं, म्हणजे आता ह्याला तर धूळ लागली, काय करू. तर तिथे बाजूला एक शिवजीचं मंदिर होतं. त्यांनी ते फूल शिवजीला अर्पण केलं आणि शिवजीवरती अर्पण केलेलं सुंदरसं गुलाबाचं फूल घेऊन प्रसाद घेऊन चालला गेला. काही दिवसांनी यमराज आले त्याला घेण्यासाठी, यमदूत. मग यमदूत घेऊन गेले. आता यमदूत असं काही सन्मानाने घेऊन जात नाही, हार पुष्प घेऊन येत नाहीत बरं का ते. कसं नेतात माहिती आहे? यमपाश, त्यांच्याकडे ना दोरी असते, यमपाश म्हटलं जातं. आणि ती दोरी फेकून तो जो आत्मा ह्या शरीरात आहे ना त्याला बांधलं जातं आणि ओढलं जातं. का ओढलं जातं?
तयारच नसतं ते. नाही म्हणे ते शरीर कितीही खराब असू द्या, निकामी झालेला असू द्या, इकडनं फोड झालेले, पू निघायला आहे, वास मारायला, असं शरीर पण सोडायची इच्छा. मग यमदूतांना काय करावं लागतं? यमपाश टाकून 3-4 ओढतात. तो तयार नाही होत, बळजबरी त्याला बाहेर काढलं जातं आणि खरचटून नेलं जातं. विचार करा, एका कैद्याला घ्यायला आली पोलीस, कसं नेणार? आईये विराजमान होईये, असं करणार? काय करणार? हातकडी बांधणार, खेचत नेणार, बरोबर ना? कैदीच आहे आपण. तर यमदूत पण असं काही सन्मानाने घेऊन जाणारे नाही आहेत, ओढत नेणार आहेत. घेऊन जातात त्याला, जेही त्याने कर्म केलेले. म्हणतात की बाबा तू सांग, एवढे सगळे कर्म केले, तुझ्या एवढ्या सगळ्या कर्माचं एक फळ आहे की तुला कित्येक वर्षे खाली नरकामध्ये वास मिळणार आहे. हां, पण 3 तास तुला स्वर्गात मिळेल. 3 तास काही दिवस समजा. ते म्हणे मी असं काय केलं की मला 3 तास कमीत कमी स्वर्ग मिळतोय, मला सांगा. ही असते बरं का ऑपॉर्च्युनिटी, यू कॅन आस्क क्वेश्चन्स. तर यमदूत कोण आहे त्यांच्याकडे लेखाजोखा असतो? चित्रगुप्त. तर चित्रगुप्त म्हणतात की तू एक गुलाबाचं फूल शिवजींना अर्पण केलंस. ते म्हणे बाप, मला आठवतं ते धुळीत पडलं होतं, प्रियसी काय म्हणेल, मला फेकून मारेल फूल म्हणून मी एक फूल, असं फूल मी शिवजींना अर्पण केलं, त्याचं फळ जर हे असेल. तो म्हणतो तुम्ही एक काम करा, मला ना आधी स्वर्गातच घेऊन जा, नंतर नरकात टाकून द्या. आणि तो 3 तास एका बगीच्यामध्ये जातो आणि पुष्प अर्पण करतो. हां, तर भगवंतांना आपण प्रसन्न करण्यासाठी छोटं पण काही केलं ना, त्यांना माहीत आहे कलियुगातले योग देऊन देऊन काय देणार आहेत. कलियुगातले सगळे कोण आहेत? फुकटे आहेत. धन भरपूर आहे आणि ते धन दान पण करत असतील. फुकटे कशामुळे म्हटलं? फुकटे याच्यामुळं की स्वतःचाच उद्धार करून घेण्यासाठी तयार नाहीत. लहान मुलाला तुम्ही म्हणता की बेटा तू काय कर, तू दीदीला अर्धा चॉकलेट दीदीला देशील ना, तुला मी उद्या एक आईस्क्रीम देईल. देतं का ते? आता फायदा आहे का नाही त्याच्यामध्ये? फायदा असताना देखील फायदा समजतो का? नाही समजत. तर आपल्याला कधी कधी म्हटलं जातं आळस सोडून दे, भगवंत भरपूर आनंद देतील. सुटतो का आळस? भौतिक गोष्टीच्या मागे लागणं सोडून दे, भगवंत प्राप्त होतील. सुटते का? कलियुगामध्ये तर एवढं म्हटलं आहे, काय हवंय तुला ते सर्व प्राप्त कर, पण कृष्णाची भक्ती कर. तरी नाही होत. भीती वाटते. आज जर आम्ही माळा जपायला चालू केलं, काही सांगता येत नाही, कृष्ण आपली मतीच बदलून टाकली तर? कृष्ण आपली मतीच बदलतील आणि उद्या जी माझी भोग करण्याची इच्छा आहे ती नष्ट झाली तर? अरे चांगलं आहे की, दुःख नष्ट होतील. पण ह्या भीतीने व्यक्ती कृष्णाचा आश्रयच घेत नाही. प्रभुपादजी म्हणतायत जर व्यक्ती कृष्ण भावना भावित झाला, म्हणजे त्याने कृष्णाचा आश्रय घेतला, भक्ती चालू केली, जेही कार्य करतोय तो पाहतोय की हे कृष्णाला कशा पद्धतीने प्रसन्न करतील, प्रामाणिकपणाने ते कार्य करतोय, असा व्यक्ती श्रील प्रभुपादजी म्हणतात तो मायादेवीच्या 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो. आणि भगवंत त्यालाच पुढे 9व्या अध्यायात म्हणतात की असा व्यक्ती माझ्या दैवी शक्तीच्या अंतर्गत कार्य करतो. दैवी शक्तीच्या अंतर्गत कार्य करण्यासाठी व्यक्तीला आध्यात्मिक इच्छा जागृत करावी लागेल. जर आध्यात्मिक इच्छा जागृत नाही झाली आणि आपण वरकरणी काय करतोय, दाखवतोय की मी किती तपस्वी आहे, की मी किती कंट्रोल्ड आहे. कधी कधी असं होतं
की लोक म्हणतात म्हणून एकादशी केली जाते. काय हो, आज एकादशी, तुम्ही एकादशी नाही धरत म्हणून काय केली जाते? हां, याला काय म्हणायचं की हा निग्रह आहे, पण हा निग्रह कसा? वरकरणी आहे, इच्छेने नाही आहे. जर आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याची इच्छा नसेल आणि बाहेरून आपण दाखवतोय की आम्ही आध्यात्मिक आहोत, निग्रह किम करिष्यती, मोठे मोठे ज्ञानी पण त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि ते आध्यात्मिक मार्गातनं खाली पडतात. मोठे मोठे ज्ञानी ज्यांना सर्व माहिती आहे, म्हणून निग्रह म्हणजे इंद्रियांचा संयम आवश्यक आहे, पण फक्त इंद्रियाच्या संयमावर आपल्याला जगता येणार नाही. जगता येणार नाही म्हणण्यापेक्षा जास्त भक्तीमध्ये प्रगती करता येणार नाही. निग्रह पण पाहिजे आणि सोबत सोबत भक्तीमध्ये हळूहळू रुची पण यायला पाहिजे. भक्तिमय कार्यात रुचीच नाही आहे, कंट्रोल 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 किती दिवस करणार? एका व्यक्तीने गोड नाही खायचा संकल्प घेतला, पण त्या दिवशीच गोड तयार झाला घरामध्ये, पंचपक्वान्न. कसं करणार? आता सांगा, तो दुःखी असेल का सुखी असेल? जो दुःखी आहे ना, त्याने निग्रह केला, परंतु निग्रह त्याच्या काही कामात नाही येणार. तर जोपर्यंत आध्यात्मिक गोष्टीमध्ये रुची येत नाही, निग्रह जास्त वेळ चालणारा नाही. म्हणून निग्रह ही सुरुवात असते. निग्रह म्हणजे इंद्रियांचा संयम ही सुरुवात असते, परंतु त्याच्यावरती बिल्डिंग बांधता येणार नाही. त्याला फाउंडेशन पाहिजे भक्तीचं, त्याला फाउंडेशन पाहिजे रुचीचं. तर भक्तीमध्ये जेव्हा रुची निर्माण होते ना, तर मग निग्रह आपच होतो. आधी निग्रह करण्यासाठी ना स्वतःला ताकद लावावी लागते, पण जेव्हा आता भक्तीमध्ये रुची आली ना, तर निग्रह करण्यासाठी ताकद नाही लागत, रुचीसाठी ताकद लावावी लागते. मग हळूहळू व्यक्ती कृष्ण भावनेत प्रगती करतो आणि हळूहळू कृष्णाच्या जवळ जातो. तर मग या ठिकाणी कृष्ण सांगतायत की ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? हां, तर नुसता निग्रह नाही चालणार, कृष्ण भावनाभावित होणं गरजेचं आहे. भगवंतांचा भक्त होणं गरजेचं आहे. आणि भक्त होणं म्हणजे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा प्रामाणिकपणे नित्यनियमाने जप करणे. तर मग आज या विशेष दिवशी एकादशीचा दिवस आहे. नवीन वर्षाची उद्या सुरुवात होणार आहे डुप्लिकेट कॅलेंडरनुसार. पण कुणासाठी तर नवीन सुरुवात जर होत असेल तर त्याला नवं वर्षच म्हणायचं. हां, रात का भुला सुबह वापस आ जाए तो. हां, तर आपल्यासाठी दर दिवसाची सुरुवात ही काय समजायची? नवं वर्ष समजायची. पण कधी जर आज केलेलं कार्य उद्या जर रिपीट करत नसू तर, आज नामाला ना म्हटलं, उद्या पण नामाला ना म्हटलं, परवा पण नामाला ना म्हटलं, तर दररोजचा आपला दिवस कसा आहे? जुनाच दिवस आहे. नवीन दिवस येईल तो म्हणजे काय? दररोज आपण नित्यनेमाने हरिनाम घेतोय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. कोणाच्या